कवी कलश यांच्या सारखा संभाजी महाराजांच्या जीवाभावाचा मित्र तसेच शंभूराजेंचे चरित्र ज्या व्यक्तीशिवाय पूर्ण होत नाही ते म्हणजे कवी कलश. कवी कलश हे उत्तर प्रदेशमधील कन्नौज या ठिकाणचे होते. शंभूराजांचे असणारे साहित्य प्रेम, शिवाजी महाराजांचे रयतेप्रती असणारे प्रेम, शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराजांचे चारित्र्य, शंभूराजेंचा पराक्रम, त्यांची ख्याती ऐकून कवी कलश हे उत्सुकतेपोटी तसेच आदरापोटी रायगडावरती आले. रायगडावरती आल्यावर प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी काही पंक्ती कविता छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकवल्या. कवी कलश हे अत्यंत बुद्धिमान, काव्यात पारंगत असणारे असे कवी कलश होते. तसेच शंभूराजे सुद्धा प्रसिद्ध कवी होते. यामुळे शंभूराजे व कवी कलश यांची घट्ट मैत्री जमली. खरं तर कवी कलश हे शंभूराजेंच्या अगदी जवळचे मानले जायचे. कवी कलश यांच्यावर शंभूराजेंचा प्रगाढ असा विश्वास होता. यामुळेच शंभूराजेंनी त्यांना अष्टप्रधान मंडळाचे स्थान दिले आणि विशेष म्हणजे त्यांना छंदोगामात्य ही पदवी दिली. कवी कलश हे शंभूराजेंबरोबर सावली सारखे असायचे. शंभूराजे स्वराज्याचे बरेचसे निर्णय कवी कलश यांच्या बरोबर सल्ला मसलत करूनच घेत असत. शंभूराजे रायगडावर नसताना जेव्हा रायगडाला वेढा घालण्याचा प्रयत्न झाला तो वेढा यशस्वीरित्या कवी कलश यांनी उलथवून लावला होता. जशी कवी कलश यांची लेखणी चालत असे त्याच पद्धतीनं त्यांची तलवारही चालत असे. संगमेश्वरला जेव्हा शंभूराजेंना अटक झाली त्याच वेळी कवी कलश हे शंभूराजेंबरोबर होते. औरंगजेबाने शंभूराजांना जेवढी शारीरिक इजा केली, क्रूर प्रयोग शंभूराजांवर केले, त्याची पहिली चाचणी ही कवी कलश यांच्यावर केली जात असे. एवढे क्रूर प्रयोग कवी कलश यांच्यावर केले तरी या कवी कलश यांची स्वराज्य निष्ठा तीळ मात्र कमी झाली नाही. खरं तर शंभूराजांच्या बलिदानाच्या अगोदर कवी कलश यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. ही हत्या एवढी क्रूर होती की त्यांचे डोळे काढले, जीभ कापली, हातपाय कलम केले, एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांची हत्या केली. खरं तर शंभूराजांच्या आयुष्यात काहीही घडले तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे कवी कलश यांना केले जात असे. शंभूराजांच्या मित्रप्रेमामुळे, मैत्रीमुळे आणि सर्वात महत्वाचं स्वराज्य निष्ठेमुळे कवी कलश हे कायम शंभूराजांच्या सोबत राहिले. अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो यांच्याऐवजी कवी कलश यांच्या सारखी आणखी काही माणसं स्वराज्याला लाभली असती तर शंभूराजेंनी नक्कीच दिल्लीवरती राज्य केलं असतं आणि औरंगजेबाला शंभूराजेंनी स्वतःच्या हाताने मारले असते. मित्रांनो, कवी कलश यांच्या स्वराज्य निष्ठेला, शंभूराजे व कवी कलश यांच्यात असणाऱ्या निस्वार्थ मैत्रीला मराठी टेक अपडेट कुटुंबाकडून त्यांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.